मध्ये प्राईड इंडिया या गावाचा विकास व्हावा म्हणून जवळजवळ 50-55 वर्षापासून काम करते। अनेक प्रकारची विविध प्रकारची कामं करून त्यांनी माणसाला कसं सुधारता येईल यासाठी भरपूर प्रयत्न केले। तशाच प्रकारचा हा एक प्रयोग आहे। प्रॅक्टिस मेड बी मॅन परफेक्ट, म्हणजे तुमचा सराव हा तुम्हाला स्पेशल बनतो, स्पेशालिटी बनतो की मी या ब्लाउज शिवण्यामध्ये मी स्पेशालिटी आहे, परकर शिवण्यामध्ये स्पेशालिटी आहे। अवघड काहीच नाही, ते काही सुद्धा अवघड नाही, फक्त तुमची इच्छा असली पाहिजे की मी शिकणारच, मी टेलर होणारच, मी टेलर काम करणारच। भले तुम्ही पैसे सुरुवातीला कमी मिळवा सरांच्या भाषेत, पण नंतर ज्यावेळेला तुमची प्रसिद्धी वाढली त्यावेळेला आपोआप तुमच्याकडं, उदाहरणार्थ माझ्या सुनेचं देतो, आज माझी सून कमीत कमी महिन्याला 30 ते 35 हजार रुपये कमवते। जे फॅशन डिझायनर आहे, तर तुम्ही तशा पद्धतीने प्रॅक्टिस केलं, सराव केला, सराव हा महत्वाचा आहे। आणि बायकांना काम जास्त असतात ती माहितीच आहे, सगळ्या घरातली मला मुलं धुंडी भांडी सगळं असतंय, पण तरी सुद्धा आपण आपलं जे आपण आत्ता जे काम आहे ते आपण करायचं, आपलं काम पूर्ण करायचं। सरांनी सांगितलं की 5 ब्लाउज, आपण 5 ब्लाउज काय, मी जवळजवळ दिवसाला 20 ब्लाउज शिवत होतो। मी 8 वर्ष बिनपगारी काम केलेला माणूस आहे। 500 रुपये पगार होता, ते पण मिळत नव्हता। मी त्या टेलरिंगच्या व्यवसायावर माझं कुटुंब सगळं चालवलं या वेरोशीमध्ये राहून, म्हणजे आणि कुठेही प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं, पण तरी पण एक आवड, आणि ते एकदा जर लक्षात डोक्यात शिरलं तर ते आपण सोडायचं आणि तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळणार। आणि या प्रमाणपत्राच्या आधारे तुम्हाला पंचायत समितीमार्फत किंवा शासनाच्या विविध योजनांमार्फत